तुम्हाला रिस्कबद्दल सांगितलं की ट्रेडिंगमध्ये रिस्क आहे, सर्वीकडे रिस्क आहे. ट्रेडिंगमध्ये पण रिस्क आहे, सर्वीकडे ट्रेडिंग आहे. इथे फायनान्शियल रिस्क आहे की आपल्याला किती आहे पण तिथे मनी मॅनेजमेंट करून तुम्ही ती रिस्क कमी करू शकता. म्हणजे तुझ्या प्रमाणे तुम्ही ठेवू शकता की रात्री जेवढी झोप लागेल तेवढी तुम्ही रिस्क ठेवू शकता. आता त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीने द्यावं लागेल. तर ते प्रॉपर पद्धत काय आहे, म्हणजे काय की आपली जे आपण कुठलंही ट्रेड घेणार तर कुठल्या प्रकारे घेणार, का ट्रेड घ्यायचा, कधी ट्रेड घ्यायचा, त्याप्रमाणे छोटासा मी तुम्हाला सांगतो की मार्केटची आहे जी रिॲलिटी ते भरपूर जणांना माहीतच नाही की काय म्हणजे कसं मार्केट वर्क होतं या फिर मार्केट कसं आहे. की भरपूर ट्रेडिंगसाठी येतात, त्यांना दिसतं आणि ते फेल होतात. त्यानंतर फेल झालं ते मार्केटला 2 शिव्या घालतात, बाबा मार्केट असं आहे तसं आहे, बेकार आहे, खूप ट्रेडिंग करू नये, तुमचे लॉस होणार, माझं असं अमाऊंट गेलं, माझं कसं अमाऊंट गेलं, माझे लाखभर मी आत्ता याच्यात टाकले होते, माझे झाले होते 50,000 मी परत दुसरीकडे टाकले, मी ते 10 लाख 30 30 लाख 40 लाख असे माझे घेत गेले, लॉस गेले. असं भरपूर जणांकडून तुम्ही ऐकणार. तर ते लोकांकडे ऐकण्यात त्यांनी का लॉस केला, त्यांनी कसं मार्केटमध्ये काय विचार करून ट्रेड घेतला या फिर त्यांचं का ते फेल झाले, तर त्यांनी गोष्टी मार्केटमध्ये रिॲलिटी आहे ते त्यांनी जाणून नाही घेतली की मार्केटमध्ये काय आहे रिॲलिटी, मार्केट कशा प्रकारे वर्क करतं या गोष्टी जाणून नाही घेतलं असेल. त्यांनी खूप सारे फेल ट्रेडरचं गोष्टी ऐकलं असेल. यूट्यूबवर जे लोक सांगतात, ॲनलाईज करतात, टेक्निकल ॲनालाईज सांगतात, फंडामेंटल ॲनालाईज, ते खरोखर ट्रेडर आहेत का, ते खरोखर ट्रेडिंग केली आहे का, की ते नुसतं शिकवतात आणि नुसतं शिकवून घेतात आहे. तर ते एक प्रकारे तुम्हाला सांगतात बाबा टेक्निकल इंडिकेटर घ्या या फिर आमच्याकडे कोर्स आहे ते कोर्स तुम्ही घ्या या फिर टेक्निकल ॲनालाईज पॅटर्न आहे तो हा टेक्निकल ॲनालाईज पॅटर्न आहे, हा बघा इथे एवढा पर्सेंटची हे आहे. तर तुम्ही शिकवण्यापेक्षा तुम्ही कमवा ना ते म्हणून का शिकवून लोकांना कोर्स विकतात. तर तुम्ही जर कमवून शकता तर फ्रीमध्ये तुम्ही शिकवू शकतात लोकांना. तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला इन्कम जनरेट होत असं आहे तर तुम्ही लोकांना फ्रीमध्ये शिकून ती इन्कम फ्रीमध्ये शिकवून शकतात. हे तुमचे एक प्रकारे इन्कम तर होतच आहे ना. मग तुम्ही लोकांना का सांगतात हे करा, कारण की ते ट्रेडर नाहीच आहे, दे आर नॉट द ट्रेडर. ते तुम्हाला फक्त घ्यान सांगत आहे ना की बाबा हे ॲनलाईज आहे, हे असं इंडिकेटर आहे आणि हे घेतलं तुम्हाला असं प्रॉफिट भेट आणि तुम्ही घ्या. असं भरपूर ट्रेडर म्हणजे मी पण फसलो आहे. मी पण असा भरपूर ट्रेडरचा अभ्यास करून टेक्निकल इंडिकेटर असू दे, जे कॅन्डलस्टिक असू दे, हे भरपूर शिकून घेतलं पण ते काहीच वर्क नाही करत. कारण ते ज्या टायमाला वर्क करतात ते तुम्हाला माहीत नाही पडत. हे खूप रिॲलिटी आहे. तर टेक्निकल सिग्नल असू दे, पॅटर्न असू दे, हे सर्व इल्युजन आहे. इल्युजन म्हणता म्हणजे की हे कुठेतरी कंडिशनवर डिपेंड होतात. कारण की टेक्निकल इंडिकेटर म्हणतात की ते काय बघतात आहे, ते कुठेतरी गोष्टीचा वापर करूनच तुम्हाला इंडिकेटर दाखवतात ना. तर इंडिकेटर कशावर डिपेंड आहे, तर प्राईसवर डिपेंड आहे. जर प्राईस कुठे मूव्ह करेल तिथे ते इंडिकेटर मूव्ह करणार आहे. म्हणजे प्राईस पॅटर्न पण जो दाखवणार तो पण कुठे प्राईसवरच दाखवणार आहे की प्राईस जिथे मूव्ह करणार तर प्राईसवर सर्व डिपेंड आहे. तर प्राईसवर फोकस करा तुम्ही. तर प्राईसवर फोकस करा म्हणजे प्राईस कसं म्हणाल तर प्राईसवर फोकस करायचं. तर प्राईस कशावर डिपेंड आहे परत. तर हे विचार झालं की प्राईस आपण टेक्निकल हे काढलं ते काढलं, मग प्राईसवर फोकस करा. तर प्राईस कशी मूव्ह होते, प्राईस मूव्ह होते ऑर्डर फ्लोवर. तुम्ही आता ऑर्डर टाकलं आहेत, समज बाईंगची ऑर्डर टाकलं तर प्राईस वर मूव्ह होणार, सेलिंगची ऑर्डर टाकत गेलं तर सेल खाली होत राहणार, म्हणजे मार्केट खाली येत राहणार. त्याची ऑर्डर मार्केटमध्ये पडत जाते की बाय साईडला मार्केट जर चाललं कारण की तिथे ऑर्डर पडत चालले, लोक बाईंग घ्यायला रेडी झाले, मग तिकडे एक बाईंगची ऑर्डर येत राहते आणि मार्केट असं वर होत चाललं की बाईंग होत चाललं आणि तिथे सेलिंग येतं तेव्हा सेलिंग होतं. तर मग आता मार्केटमध्ये जे बाईंग आणि सेलिंग होतात आहे हे लोक कशावर, म्हणजे ऑर्डर फ्लोवर आपण सर्व बघायचं का सर्व की नाही बाबा. ऑर्डर फ्लो चेंज होत राहते, कधी लोक ऑर्डर टाकतात ते कधी कॅन्सल पण करून टाकतात. तर ऑर्डर फ्लो कुठला सेंटीमीटरवर आहे हे प्रोसिजर आहे की तुम्ही जर बाय करता तर कुठल्या प्रकारे बाय करणार, की तुम्हाला काय दिसलं की तुम्ही बीड करता तर की हाय प्राईजला की मार्केट आता वर चाललं कुठल्या प्रमाणे पण. तर ह्या सर्व गोष्टी असतात ते फिअर आणि ग्रीड. जेव्हा ग्रीड येतं ना मार्केटमध्ये तर मार्केट वर जातं आणि जेव्हा फिअर येतं ना तर मार्केट खूप खाली झपाट्याने वाढतं म्हणजे पडतं. त्या दोन्ही गोष्टीवर मार्केट डिपेंड आहे, फिअर आणि ग्रीड. जेव्हा ग्रीड येतं मार्केटमध्ये बाईंग चालू होते आणि ते ऑर्डर बाईंगचे पडतात आणि मार्केट वर जातात आणि तर तुम्हाला ह्या गोष्टी पकडता आल्या पाहिजे की कधी फिअर आणि ग्रीड आणि मार्केट कुठल्या सेंटिमेंटवर चालले.
तर तुम्ही जेव्हा आयडेंटिफाय करता येईल की ग्रीड आणि फिअर आणि कुठल्या प्राईज लेवलला लोक फिअर आणि ग्रीड घेऊन शकतात, की एक प्राईजवर मार्केट चालले आणि ते वरवर चाललं आणि कुठेतरी लोकांना फिअर असेल बाबा इथे मार्केट आलं तर खाली पडू शकतो, तर त्या रेंजनं तुम्हाला माहीत पाहिजे मार्केट कितपर्यंत वर जाऊ शकतो, कितपर्यंत लोकांचं सेंटिमेंट आहे बाबा इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं, हे तुम्हाला पकडता यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये लास्ट ट्रेडर जे असतात, जे ट्रेडिंग त्यांनी सेटअप बनवलं, हे लोक सर्व ह्यावरच डिपेंड असतं. कुठेही मार्केट फ्लो चार्ट पहिल्यापासून तोच चाललं की किती मार्केटवर कुठे एक प्राईस ॲक्शनवरच सर्व चाललं. ते एक एक्झाम्पल देतो, एक शॉपिंग मॉल आहे. शॉपिंग मॉलला लोक असे तसे चालत राहतात, रँडमली चालतात आणि एक ठिकाणी अनाऊन्समेंट होत चालते की तुम्हाला 10 परचेसवर 5 गोष्टी फ्री भेटतील, या फिर पहिले 10 जणांना गोष्टी फ्री भेटतील. तर लोक तिकडे खूप सारे लोक जातील, सर्वच लोकांना जाणार, काय जणांना इंटरेस्ट असेल बाबा ठीक आहे, बाबा 10 जण जे गेले त्यांना भेटेल, आपल्याला काय भेटणार नाही. त्याप्रमाणे सर्व लोक तिकडे जात नाही, काही जण जातात. जर पहिले पोचते त्यांना 10 भेटले, मग 10 जण दिसले बाबा यांना 10 भेटले तर आपण कशाला जातो, मग लोक रँडमली जाणार. जेव्हा एक अलार्म प्रेस होतो, एक फिअर क्रिएट होतो मॉलमध्ये, सर्वजण त्या फिअरचा मागे पळत सुटतात आणि रँडमली इकडे तिकडे ते होतं, कारण की त्या मनामध्ये आलं ते फिअर. आता तुम्हाला समजलं फिअर आणि ग्रीड ह्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला जर ओळखता आलं तर मी मार्केटमध्ये टिकू शकतात, मग त्या पैसा कमवू शकतात, ते मार्केटमध्ये टिकू शकतात. आणि मार्केटमध्ये टिकण्यासाठी ह्या गोष्टी तुमच्या आतल्या पण तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे. ग्रीड पण कमी करता पाहिजे आणि फिअर पण तुम्हाला कंट्रोलमध्ये येता कामा. ग्रीड पण तुम्हाला कमी करता आला आणि फिअर तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे तुम्ही. सो नो रँडम ट्रेड, तुम्ही शिकून घ्या गोष्टी, ट्रेडिंग कशी करायची, त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन ठेवा, कन्सिस्टंट राहावा, एका गोष्टीवर प्रॅक्टिस करत राहा, सतत प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही बाईक शिकणार असाल या घ्यायचं ना, तर बॅलन्सिंग कसं करायचं, कुठल्या